टाटा स्टील ध्रुवी गोल्ड, टाटा स्टील ध्रुवी गोल्ड। नमस्कार, मी गौरव तानाजी डमाळ, टाटा स्टील ध्रुवी गोल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह। आज आपण आलेलो आहेत भादे गावामध्ये। तर सरांनी माझ्याकडून 10 बॅगा नेल्या होत्या 5 एकर ऊसासाठी। मग त्यांना आपल्या ध्रुवी गोल्डचा कसा रिझल्ट आलेला आहे हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया। सर आपण बोल। नमस्कार, माझं नाव प्रमोद सतीश गाडेकर, राहणार भादे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। साहेबांनी मला नियोजन सांगितले म्हणजे ध्रुवी गोल्डबद्दल, तर रिझल्ट एक नंबर बसलेला आहे। कधीच असे बघायला भेटणार आहेत फुटवे, अशी 20-25 फुटवे एका ठोंबाला निघलेले आहेत खाली सुरुवातीपासूनच। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे इकडं बघा भरपूर फुटवे दिसत आहेत। आणि जाडी पण ऊसाची चांगली व्हायला लागलेली आहे। बघा जाडी पण ऊसाची एक नंबर व्हायला लागलेली आहे। दरवर्षीप्रमाणे दरवर्षी आपला ऊस असतोच, पण यंदा एक नंबर असा ऊस दिसत आहे। मी 5 एकरासाठी 10 बॅगा वापरल्या होत्या तुमच्या ध्रुवी गोल्डच्या। त्यात म्हणजे खत दुर्मिळ आहे तुमचं, कारण की दुसरीकडे बघायला भेटत नाही। त्यात 11 घटक म्हणजे चांगले आहेत, म्हणजे एकदम 11 घटक भेटतात ऊसाला। DAP, युरिया, 10-26 पेपर आम्ही वापरलं होतं। ते आता 1-1.5 महिन्यापूर्वी वापरलं होतं, पण 1.5 महिन्यात एक नंबर असं फुटवे बांधणीच्या वेळेस वापरलं होतं। असं फुटवे हिरवागारपणा आहे ना, ती झाली। शेजारच्या आसपास कोणाचाच ऊस असं नाही, असं ऊस आहे आपला। एकरी बाबा आमचं दरवर्षी 65-70चं ॲव्हरेज गावतं, पण यंदा तुमच्या खतामुळे 80 पर्यंत सापडू शकतो असं मी, कारण की त्याची ग्रोथच अशी ऊसाची सगळं हिरवंगारपणा नसतं, चकाकी तेज दिसते। म्हणजे सर तुम्ही आता ह्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही जे खत वापरलेले आहेत आणि त्यात आपलं खत मिक्स केल्यानंतर म्हणजे आता तुम्ही ह्याच्या मागं तुम्ही करतच आहात, शेती करत होता, ऊस लागवड होत होता, पण आपलं ध्रुवी गोल्ड वापरल्यानंतर तुम्हाला कशा स्वरूपात नक्की फायदा भेटलेला आहे? एक नंबर म्हणजे ह्याचं फुटवं जास्त निघलं, ऊसाची ग्रोथ, जाडी म्हणा, हिरवेगारपणा, पानं बाजू कशी दिसतात हिरवगार नसते, त्याचा इफेक्ट आपण एकरी 2 बॅगा वापरल्या तुमच्या, त्याच्यामुळं रिझल्ट जोरात बसलेलं आहे। मग सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता, संदेश काय तुम्हाला मेसेज वगैरे द्यायचा आहे का, की बाबा शेतकऱ्यांना सांगू शकतो की बाबा हे चांगलं प्रोडक्ट आहे, वापरला तर फायदा होऊ शकतो। आता आम्ही पण कांद्याला, टोमॅटो असतात ह्याला वापरणार आहे, आता कोबू फ्लावरला ह्याला नियोजन आमचं चालू आहे। तुमच्या नियोजनामुळे बाबा आम्हाला ऊस यंदा दरवर्षीपेक्षा जास्त सापडेल याची मी हे करतो। धन्यवाद।